या वर्षीची सुरुवात एका लव्ह स्टोरीने होते यात काही नवल नाही, कारण लव्ह स्टोरीवर सिनेमे बरेच येऊन गेलेले आहेत आणि आता या सिनेमाची भर. पण आजच्या पिढीला आवडेल याचं भान ठेवूनच अदिती मोघे यांनी हा चित्रपट लिहिला आहे. चित्रपटाची स्टोरी मी सांगतेच, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. तर श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका आहे. पाहताच क्षणी प्रेमात पडणारा नायक आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतो. मॅट्रिमोनी साईटवरती श्रीदेवी नाव असलेल्या एका मुलीला तो रिक्वेस्ट पाठवतो आणि ती एक्सेप्ट करते. पण हे खरंच आपलं प्रेम आहे का? तर याचा ते शोध घेतात, ज्याची आजच्या पिढीला खरी गरज आहे. प्रेम एकतर्फा आहे की दोन तर्फा हे जाणून घेण्यासाठी सतत भेटणं. आणि आपण लग्न करतोय म्हणजे घरातले सुद्धा आपली पसंत निरखून बघणार. पण आपण लग्न का करतोय? असाच मूड झाला म्हणून, की घरातले मागे लागले आहेत म्हणून, की मुलगी आपल्याला आवडली म्हणून, की पाहताच क्षणी प्रेम झालं म्हणून? मॅट्रिमोनी साईटवर लग्न जुळेल का या प्रश्नाचं उत्तर देत चित्रपट संपायला नको. आणि आपल्याला खरंच प्रेम झालं याचा ठाव लागल्यावर लग्न जुळेल का यावर हा चित्रपट भाष्य करतो. सुलभा आर्य, संजय मोने, शुभांगी गोखले या अशा कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलेलं आहे. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या छान आहे, लोकेशन छान आहे आणि चित्रपटात सई ताम्हणकर असल्याने कॉस्ट्युम पण छान आहे. सईने या चित्रपटात बऱ्याचदा साडी परिधान केलेली आहे. रसिका सुनीलची एंट्री ही चित्रपटात एक तडका देते. तशी स्टोरी जुनीच पण नव्याने तडका लावून केलेली आहे. आणि एकदा मित्रमैत्रिणींसोबत हा चित्रपट बघायला काहीच हरकत नाही. चित्रपटाची गाणी सतत ऐकण्यासारखी आहेत पण आणि नाहीत पण, कारण चित्रपटाला हवी आहेत तशी गाणी आहेत, पण सतत ऐकावी अशी नाही. बाकी मूड झाला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत एकदा चित्रपट नक्की बघा आणि आपण नंतर पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटू. तोपर्यंत बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.